नमस्कार सर्वांना, परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्लाझो पॅन्ट कटिंग पाहणार आहोत। व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा। अशा प्रकारे मी 4 फोल्डमध्ये कापडाची घडी ठेवून घेतलेली आहे। बंद बाजू माझ्या बाजूने ठेवलेली आहे। आपल्या मापाच्या पॅन्टवरून एकदम इझी मेथडने आपण प्लाझो पॅन्ट कटिंग करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्या मापाचा पॅन्ट बंद बाजूने अशा प्रकारे व्यवस्थित आपल्या मापाचा पॅन्ट डबल फोल्ड करून आपल्याला कपड्यावरती ठेवून घ्यायचा आहे। मॅनीचा भाग हा ओपन साईडने ठेवायचा आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून आपल्याला जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी 2 ते 3 इंच शिलाई मार्जिन जास्त घेऊन या पॅन्टची मार्किंग करून घेणार आहे। शिलाई मार्जिन जास्त घेऊन आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। एकदम सोप्या पद्धतीने पटकन आपला प्लाझो पॅन्ट तयार होतो। खालच्या बॉटम साईडनेही मी खालच्या बाजूने 2 इंच शिलाई मार्जिन जास्त घेतलेली आहे। अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे। या मार्किंगवरून मी पॅन्ट कटिंग करून घेणार आहे। एकदम प्रॉपर अशी आपल्या प्लाझो पॅन्टची कटिंग तयार झालेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पॅन्टची कटिंग दाखवली आहे। प्लाझोची कटिंग झाल्यानंतर आपण आलेलो आहोत मशीनवरती। अशा प्रकारे मॅनीचे दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहे। दोन्ही पार्ट ओपन करून एक साईडची मॅनी आपल्याला जोडून घ्यायची आहे। कापडाची उलटी बाजू व्यवस्थित पाहून उलट्या साईडने मॅनीच्या भागाला आपल्याला अर्धा इंचीची शिलाई मार्जिन देऊन शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला मॅनीचे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहे। वरचा हा कमरेचा भाग आहे। कमरेच्या भागाला आपल्याला अशा पद्धतीने एक टीप दिल्यानंतर परत 1 इंचाची आणखी एक फोल्ड आपल्याला देऊन घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला इलास्टिक टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे 1 इंचाची फोल्ड देऊन मी टीप देऊन घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला कमरेसाठी इलास्टिक टाकून घ्यायची आहे। आपल्या कमरेचा जेवढा भाग आलेला आहे त्यापेक्षा एक भाग कमी इथे मी इलास्टिक घेऊन घेतलेले आहे। सेफ्टी पिनच्या सहाय्याने इलास्टिक याच्या आतमध्ये मी टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला इलास्टिक याच्या आतमध्ये टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूने इलास्टिक काढून ही इलास्टिक आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मशीनवरती ठेवून मी याला 2-4 टीप मारून घेणार आहे। अशा प्रकारे इलास्टिक जॉईन झाल्यानंतर आपल्याला मॅनीचा दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे आतमध्ये पूर्ण फोल्ड अशा प्रकारे आपल्याला इलास्टिक आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे।
हे दोन्हीही पार्ट जोडून घेतल्यानंतर इलास्टिक हे आतमध्ये पूर्ण फोल्ड होईल. त्यानंतर आपल्याला बॉटम साईडने परत 1 इंचाची फोल्ड मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी छोटी फोल्ड देऊन घेणार आहे. त्यानंतर परत 1 इंचाची अशी एक फोल्ड देऊन घेणार आहे. दोन्ही बॉटमला आपल्याला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बॉटम तयार झाल्यानंतर पूर्ण पॅन्ट आपल्याला शिलाई देऊन बॉटमपासून सुरू करून आपल्याला पूर्ण पॅन्ट जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला प्लाझो पॅन्ट तयार झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एकदम सोप्या पद्धतीने आपला पॅन्ट तयार झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने पॅन्ट तयार करून घेतलेला आहे. यावरती मी एक एलाइन कुर्ती स्टिचिंग केलेली आहे. पूर्ण सेट तयार केलेला आहे. या कुर्तीचा बोटनिक गळा मी तयार करून घेतलेला आहे. स्लीवलेस कुर्ती तयार करून घेतलेली आहे. बॅक साईडनी पण बोटनिक गळा आणि इथे एक शो बटन बॅक साईडला या बाजूने मी एक शो बटन लावून घेणार आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर सिंपल असा सेट आपला पूर्ण तयार झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.